नमस्कार मंडळी, आज आपण या ठिकाणी नमस्कार, नमस्ते आणि प्रणाम यामधला फरक आपण बघूया. केव्हा नमस्कार केला पाहिजे, कोणाला केला पाहिजे व नमस्ते कोणाला केले पाहिजे आणि प्रणाम कोणाला केला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी नमस्कार बद्दल बघूया. तर नमस्कार आपल्या बरोबरीच्या व्यक्तीला किंवा आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या माणसांना आपल्याबद्दल चांगली भावना उत्पन्न करण्यासाठी आपण नमस्कारचा उपयोग करू शकतो किंवा करतात. आता आपण नमस्ते बद्दल बघूया. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींसाठी नमस्तेचा उपयोग करू शकतो आणि दोघांनीही आदराने हात जोडून नमस्ते केला पाहिजे किंवा करतात. आता आपण बघूया प्रणाम. वयाने मोठा तर आहेच, त्याचबरोबर समोरचा आपल्यापेक्षा ताकदीनं, बुद्धीनं, विद्येनं आणि सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये श्रेष्ठ पाहिजे किंवा असतात आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास पाहिजे. अशा महान व्यक्तीला म्हणजेच गुरु, आचार्य, श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी आपण प्रणाम करू शकतो किंवा करतात. म्हणून आपणा सर्वांना आपल्या योग्यतेप्रमाणे नमस्कार, नमस्ते, प्रणाम. जय जनार्दन, जय गुरुदेव.